नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ओपिनियन पोल किंवा राजकीय विश्लेषण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या जोरात चालू झालेलं आहे. इसका उसको तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश चॅनेल्स बघितले किंवा त्यांच्या बातम्या बघितल्या किंवा यूट्यूबर्स बघितले तर या बाजूचे असतात ते म्हणतात त्या बाजूला झटका, त्या बाजूचे म्हणतात ह्याला झटका. प्रत्यक्षात काहीच नसतं, पण याचं कमालीचं पेव फुटलेलं आहे. आणि मग दोन्ही बाजूचे समर्थक आणि विरोधक हे एकमेकावर त्यातून तोफा डागण्यात रममाण झालेले आहेत. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे चर्चा ज्या होतात त्यांचा रोख बघितला. तो रोख काय असतो की मोदी जिंकणार की मोदी पडणार. गमतीशीर गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, राजकीय चर्चा ज्या चालतात ओपिनियन पोल किंवा तत्सम स्वरूपामध्ये किंवा राजकीय आघाड्या तयार होतात. इंडिया आघाडी तयार झाली, NDAमध्ये कोण नवे पक्ष आले, कोण जुने पक्ष गेले, कोण सोडून गेलेले परत यायला बघतायत, ह्या ज्या सगळ्या चर्चा चालतात याचा रोख बघितला तुम्ही किंवा त्याचा आशय बघितला किंवा त्याचा नेमकं सांगायचं जर अजेंडा बघितला तर अजेंडा काय आहे, तर मोदी परत पंतप्रधान होणार की मोदींची सत्ता जाणार. पण मोदींची सत्ता गेली तर कोण येणार याची कुठेही चर्चा नाही आहे, कुठेही चर्चा नाही. आणि ह्याची मला गंमत एवढ्यासाठी वाटते मित्रांनो की जवळजवळ 10 वर्षापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना जेव्हा भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणलं, राष्ट्रीय नेता म्हणून त्यांचं नाव पुढे केलं, त्यांना उमेदवार बनवलं, तेव्हासुद्धा मोदी जिंकणार का आणि पंतप्रधान होणार का याची चर्चा होती. पण समजा मोदी 2014ची निवडणूक हरले तर त्यांच्या जागी कोण पंतप्रधान होणार याची चर्चा होती का नाही. म्हणजे 10 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून सोनिया गांधींची कठपुतळी बनवून मनमोहन सिंग कारभार करत होते. अर्थात त्यांचं वय वाढलेलं होतं, त्यांना रिप्लेस केलं पाहिजे याचीसुद्धा चर्चा होती. त्यांच्या जागी राहुल गांधींना आणलं जाईल, राहुल गांधी भावी पंतप्रधान या दृष्टीने राहुल गांधींचं ब्रँडिंग चालू झालेलं होतं. आणि त्यामुळे मोदी विरोधात राहुल गांधी असं जे काही चाललं होतं त्यामध्ये मोदी जिंकणार की हरणार याची चर्चा होती. पण राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात का, होतील का याची चर्चा बिलकुल नव्हती. हे लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो, लक्षात घेण्यासारखं आहे. मोदी होतील की नाही होतील याची चर्चा आहे, पण राहुल गांधी नाही होणार असंही म्हटलं जात नव्हतं आणि होऊ शकतील असंही म्हटलं जात नव्हतं. किंबहुना राहुल गांधी हे 2014च्या त्या निवडणुकीच्या शर्यतीमध्ये काँग्रेसतर्फे दाखवला जाणारा चेहरा आणि उमेदवार असले तरी त्यांची पंतप्रधान पदाच्या दृष्टीने विचारणा किंवा चर्चासुद्धा होत नव्हती. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे मित्रांनो, लक्षात घेण्यासारखं आहे. याचं कारण असं मित्रांनो की राहुल गांधींनी स्वतःला त्या दृष्टीने कधी पुढे आणलंच नाही. किंवा मी उत्तम प्रशासक होऊ शकतो, मी एखादं मंत्रालय सांभाळू शकतो, मी पक्ष सांभाळू शकतो, नाही. पक्षाचा नेता म्हणून सुद्धा, काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सुद्धा राहुल गांधी पुढे आले नाहीत, नाही पुढे आले. ही गंमत लक्षात घ्या. आणि मग दुसरीकडे नरेंद्र मोदींकडे बघा, ते गुजरातचे पंतप्रधान होते ज्यांच्या विरोधात देशभरच्या सगळ्या पुरोगामी पक्षांनी आणि माध्यमांनी सतत 12 वर्ष काहूर माजवलं होतं. आणि मोदींना पुढे करून भाजपला राजकारणातून नामशेष करायचं याच्या मोहिमा राबवल्या गेल्या. अशा माणसाला भाजपचा राष्ट्रीय नेता म्हणून पुढे आणलं गेलं तर मोदी जिंकणार की पडणारी चर्चा होती, पण मोदींना कोणी पाडू शकतो का याची चर्चा बिलकुल नव्हती. आणि हा फरक तुम्ही लक्षात घ्यायला लागतो. जो फरक 14मध्ये होता तोच 2019मध्ये तसाच्या तसा होता की परत एकदा मोदी जिंकणार की पडणार, मोदींचं बहुमत टिकणार की जाणार,
NDAला तरी बहुमत मिळेल का? आणि NDAला बहुमत नाही मिळालं पण थोड्या जागा कमी पडल्या तर दुसरे पक्ष येताना मोदींचं नेतृत्व नाकारतील, मग कोणाला पंतप्रधान NDA करणार. पण कुठूनही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतील ही भाषासुद्धा चर्चेमध्ये नव्हती, ही चर्चासुद्धा नव्हती. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की 2019 सुद्धा नरेंद्र मोदींनी परत एकदा जिंकलं. अगदी 14 पेक्षा अधिक 22-23 जागा अधिक घेऊन नरेंद्र मोदींनी 300च्या पार आकडा नेला, स्पष्ट बहुमत आलं. पण आज सुद्धा परत लोकसभा निवडणुका आल्यानंतर तुम्हाला चर्चा काय ऐकायला मिळतात? ओपिनियन पोल घ्या किंवा कुठल्याही राजकीय चर्चा, लोकसभेची निवडणूक, इंडिया आघाडी, ह्या आघाडी, ह्या सगळ्या ज्या निवडणुकीच्या विषयावर ज्या चर्चा देशभरच्या विविध भाषातल्या माध्यमात चालतात त्या काय चालतात की मोदी परत पंतप्रधान होणार की सत्ता गमावणार. पण मोदींच्या जागी दुसरा कोणी पर्याय आहे का यावर चर्चा होतच नाही, होतच नाही. आणि इथेच तुम्हाला मोदींचं यश कळतं. आपल्याखेरीज या देशातल्या राजकारणाला पर्याय नाही ही आपल्या विरोधकांची मानसिकता मोदींनी आज 10 वर्षात बनवून टाकलेली आहे. आपल्या विरोधी म्हणजे पक्षच नव्हे तर अगदी आपल्या विरोधी विश्लेषण करणारे संपादक, पत्रकार, बुद्धिजीवी यांची सुद्धा मानसिकता मोदींनी अशा पातळीवर आणून ठेवली आहे की मोदी जिंकतील किंवा हरतील पण अमुक एक नेता, अमुक एक पक्ष मोदींना आणि भाजपला हरवू शकतो अशी भाषासुद्धा कोणाला बोलायची हिंमत राहिलेली नाही. हे मोदींच्या यशाचं गमक मानता येईल, आहे की नाही? आणि म्हणून मी यातली एक गंमत तुम्हाला सांगतो. माझ्या प्रतिपक्षावर आता जवळजवळ 3600च्या आसपास व्हिडिओ झालेले आहेत. पण जवळजवळ 2.5-3 वर्षापूर्वी मी मध्ये मध्ये हिंदी करतो, काही हिंदी पण व्हिडिओ आहेत. पण गंमत बघा मित्रांनो, या 3600 व्हिडिओमध्ये जे त्याचं काय दाखवतात, चार्ट दाखवतात, त्याच्यामध्ये सर्वाधिक बघितला गेलेला माझा व्हिडिओ कुठचा असेल तर तो हिंदी भाषेतला आहे. मी चॅनल मराठी चालवतो पण अधूनमधून हिंदी टाकतो. पण माझा सगळ्यात लोकप्रिय, सर्वाधिक लोकप्रिय, सर्वाधिक बघितला गेलेला व्हिडिओ कुठचा आहे तर तो हिंदीत आहे. आणि त्या व्हिडिओचं शीर्षक आहे 2024 तक मोदी जी हारेंगे रोज. रोज 2024ची निवडणूक होण्यापर्यंत आणि मतमोजणी होण्यापर्यंत नरेंद्र मोदी रोज पराभूत होणार असा त्या व्हिडिओचा आशय आहे. आता हा मी व्हिडिओ का बनवला तर त्यातली एक गंमत सांगायची होती की माध्यमातल्या वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते, वेगवेगळे अँकर, पत्रकार यांची चर्चा नेहमी मोदी पडणार का आणि मोदी जिंकणार का अशीच होते. आता 3 वर्ष उलटून गेलेत, तो व्हिडिओ सर्वाधिक बघितला गेला आहे आणि आज मला परत तोच विषय बोलावा लागतोय. आणि त्यात मोदींनी जे आपली हुकूमत सिद्ध केलेली आहे की मोदींना पर्याय नाही ही वस्तुस्थिती मोदींनी आपल्या विरोधकांच्या डोक्यात सुद्धा घातलेली आहे. आणि किती पक्की घातली आहे मित्रांनो, किती पक्की घातली आहे. एखादा सोनिया गांधींपासून कुठलाही विरोधी नेता, पक्षाचा प्रवक्ता असो, त्यांचा विरोधी संपादक, पत्रकार, विश्लेषक असो, त्यांनाही मनोमन खात्री आहे की परत एकदा नरेंद्र मोदी निवडून येणार. कारण ह्या खंडप्राय देश चालवायचा तर त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, ताकद आणि लोकप्रियता फक्त मोदींकडे आहे, दुसऱ्या कोणाकडे नाही. हे जणू प्रत्येकाने मनोमन मानलेलं आहे, फक्त बोलायचं किंवा कबूल करायचं नाही. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा देतो मित्रांनो, 2014ला जी 16वी लोकसभा निवडून आली, त्या 16व्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन 2024च्या पूर्वार्धामध्ये झालं. आणि एकदा ते अधिवेशन झालं की फक्त पुढची म्हणजे 17वी लोकसभा
निवडून आल्यानंतरच लोकसभेचं अधिवेशन होणार अशी परिस्थिती होती, तेव्हा मुलायम सिंग हे सोनिया गांधींच्या बाजूला विरोधी पक्षात बाकावर बसलेले होते. त्यांचं भाषण होतं आणि त्यांनी हात जोडून भाषण करताना हा देश चालवणं हे आमच्या आवाक्यातली गोष्ट नाही. जे लोक या लोकसभेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांनी परत निवडून यावं या मी शुभेच्छा देतो. आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनाही शुभेच्छा देतो की तुम्हीच परत एकदा पंतप्रधान व्हा. या शुभेच्छा विरोधी बाकावर बसून मुलायम सिंग यादवांनी दिल्या होत्या आणि सोनिया गांधी दचकून त्यांच्याकडे बघत राहिल्या होत्या. 16व्या लोकसभेच्या अखेरच्या सत्रामध्ये अखेरच्या दिवशी विरोधी नेता हात जोडून सांगतो की प्रधानमंत्री जी आप ही फिर से बहुमत से चुनकर आइए, सत्ता में आकर बैठिए, आप ही संभाल सकते. आता मी तुम्हाला 15व्या लोकसभेत घेऊन जातो मित्रांनो. याच प्रकारे जेव्हा 15व्या लोकसभेचा शेवटची बैठक होती, त्या बैठकीमध्ये समारोप करताना लोकसभेतले काँग्रेसचे नेते आणि देशाचे गृहमंत्री, कारण मनमोहन सिंग हे राज्यसभा सदस्य होते आणि लोकसभेचे सदस्य गृहमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे होते, त्यांनी आपलं शेवटचं भाषण त्या लोकसभेतलं 15व्या लोकसभेतलं ते भाषण करताना आधीच पराभव मान्य केला होता की काय माहिती पुढल्या लोकसभेत यातले अर्धे अधिक चेहरे दिसणार पण नाहीत. किती नकारात्मकता होती. मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, पण प्रत्यक्ष नवी लोकसभा यायला 2 ते 3 महिने शिल्लक होते. पण तरीही लोकसभेतला काँग्रेसचा गटनेता प्रत्यक्ष मतदानापूर्वीच पराभव मान्य करतो आणि म्हणतो पुढल्या लोकसभेत यातले अर्ध्या अधिक चेहरे दिसणार नाहीत. त्यावेळेला लोकसभेमध्ये भाजपचे फक्त 100वर खासदार होते, काँग्रेसचे 200पेक्षा अधिक खासदार होते. अर्थातच त्या 200पेक्षा अधिक असलेल्या काँग्रेस खासदारापैकी फक्त 44 निवडून आले. कदाचित एखाद 2 नवे असतील, बाकीचे जुने असतील. तरी 170च्या आसपास, 125च्या आसपास खासदारांनी काँग्रेसच्या लोकसभा गमावली. ही 15व्या लोकसभेची गोष्ट आहे. खुद्द ते वाक्य बोलणारे हे अर्धे चेहरे दिसणार सुद्धा नाहीत कदाचित असं बोलणारे सुशीलकुमार शिंदेसुद्धा सोलापूरला लोकसभेत पराभूत झाले. आणि 5 वर्षानंतर 16व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीत मुलायम सिंग म्हणतात आप ही फिर से चुनकर आओ, तुम्हीच परत निवडून या, तुम्हीच हा देश चालवा, आमच्या आवाक्यातली गोष्ट नाही. मात्र त्यावेळेला लोकसभेतला सत्ताधारी भाजपचा गटनेता असलेले नरेंद्र मोदी आत्मविश्वासाने सांगत होते की आपण सगळे परत एकदा निवडून येऊ आणि परत एकदा चांगल्या रीतीने देशाची लोकसभा चालवू, सरकार चालवू, कारभार चालू. हा आत्मविश्वास असतो ना मित्रांनो, तो फार महत्त्वाचा असतो. म्हणजे सातत्याने मोदी कसा हरणार हे कपाळी ओरडलं जात असताना सुद्धा आत्मविश्वासाने एक पंतप्रधान सांगतो की मी परत निवडून येणार, माझे सहकारी निवडून येणार, परत माझ्या पक्षाला बहुमत मिळणार. हा जो आत्मविश्वास असतो ना तो महत्त्वाचा असतो. बाकी बाहेर डांगोरा किती पिटला जातो त्याला काही अर्थ नसतो. आणि म्हणून तो हिंदीतला व्हिडिओ जो माझा सर्वाधिक लोकप्रिय आहे की 2024 तक मोदीजी रोज हारेंगे. रोज हरणार कसं? रोज निवडणुकाच नाहीत. मग रोज हरणार म्हणजे बातम्यांमधून मोदीजी हरणार, काय त्या टी व्हीच्या बातम्यांमधून, वर्तमानपत्राच्या बातम्यातून, वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून, टी व्हीच्या डिबेटमधून मोदीजी रोजच्या रोज 5 वर्ष निवडणूक हरणार आहेत. आणि त्या हरून आपला बालबाका होत नाही, आपल्याला मतमोजणीच्या दिवशी जिंकायचं आहे. ही खुणगाठ नरेंद्र मोदींनी बांधलेली आहे.
म्हणून मोदी रोज जिंकण्यासाठी, टी व्हीच्या डिबेटमध्ये जिंकण्यासाठी काम करत नाहीत. ते निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी जिंकण्यासाठी काम करत असतात, तयारी करत असतात, सज्जता करत असतात. असंच मी त्या हिंदी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. ही गंमत असते मित्रांनो, ही गंमत असते. रोज मोदींना पराभूत करून होणार आहे काय? आपणच आपल्याला खुश करायचं. आणि तेव्हा तुम्हाला आठवत असेल राहुल गांधी काय बोलत होते, इस देश का युवक आपको डंडे से मारेगा. मोदीजी काय म्हणाले होते, मैं और योगा करके पीठ इतनी ताकतवर बनाऊंगा कि कितने भी डंडे पड़े कोई फरक नहीं पडेगा. मोदीजी परत जिंकले आणि दंडा मारेगे म्हणणारे आपल्याच अमेठी मतदारसंघात पराभूत झाले. तेव्हा निवडणुकीची चर्चा करताना, विश्लेषण करताना एक गोष्ट पत्रकारांनी सुद्धा लक्षात ठेवावी, प्रवक्त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावी. तुम्ही प्रचारसभेत उभे नाही आहात, तुम्ही वास्तवाच्या जवळ जाऊन बोललं पाहिजे. वास्तवाचं भान सोडता कामा नये. निवडणुका डिबेटमध्ये जिंकून चालत नाही, डिबेटमध्ये पॉईंट्स मिळवून चालत नाही. तसे तर तुमचे संजय राऊत हे रोजच्या रोज टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर दणदणीत शिवसेनेला विजयी करत असतात आणि बघता बघता त्यांचा पक्षच दुभांगून गेला. असलेला पक्ष पण सांभाळता आला नाही. उत्तर प्रदेशात महाविकास आघाडी, गुजरातमध्ये महाविकास आघाडी, गोव्यामध्ये महाविकास आघाडी बनवणार अशा वल्गना करत संजय राऊत फिरत होते. ना गोव्यामध्ये, ना उत्तर प्रदेशात, ना गुजरातमध्ये त्यांच्या पक्षाचा एक आमदार निवडून येऊ शकला. पण टी व्हीच्या चॅनेलवर 2.5 वर्ष संजय राऊत यांनी शिवसेना ऑल इंडिया पक्ष करून टाकला होता. देशाच्या सगळ्या राज्यामध्ये, सगळ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची सरकारं बनवून टाकली होती. पण 2.5 वर्ष होता होता महाराष्ट्रातली सुद्धा महाविकास आघाडी जमीनदोस्त झाली. महाराष्ट्रातली सुद्धा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याची सत्ता गेली. ह्याचं कारण असं असतं मित्रांनो, डिबेटमध्ये, बातम्यांमध्ये तुम्ही निवडणुका जिंकून काही फरक पडत नाही. निवडणुका या मतमोजणीत जिंकायला लागतात. निवडणुका मतदानात अधिकाधिक मतं आपल्या पक्षाला मिळतील या दृष्टीने प्रयत्न करण्याला निवडणुका जिंकणं म्हणतात. आणि टी व्हीवरच्या बातम्यांमधून किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्यातून गर्जना करून निवडणूक जिंकता येत नाहीत. तुमच्या बाजूला मतं येत नाहीत. गल्ली कुच्यामध्ये, गावाखेड्यामध्ये, जिल्ह्यात, तालुक्यामध्ये आपल्या पक्षाची भक्कम संघटना उभी करून सामान्य जनतेला आपल्या पक्षाच्या पाठीशी कायम उभं करणारं कार्य पक्षाला विजयी करत असतं. आणि मतदानातून आणि मतमोजणीच्या दिवशी विजयी करत असतं. बाकी रोज बातम्यांमध्ये कोण पराभूत होतो त्याला काडीचा अर्थ नसतो. आणि म्हणून आत्तापासून पुढचे 8 महिने तुम्ही बातम्या, मतचाचण्या, ओपिनियन पोल, कायच्या टी व्हीचे डिबेट ऐकले तर त्यामध्ये नरेंद्र मोदी रोजच्या रोज पराभूत होणार आहे. भाजपच्या हातून रोजच्या रोज सत्ता जाणार आहे. पण ज्या दिवशी वेळापत्रक जाहीर होईल आणि त्यामध्ये मतमोजणीचा जो दिवस असेल त्या दिवशी जिंकायचे, ही भाजपची रणनीती आहे, भूमिका आहे. जाता जाता एक गमतीशीर किस्सा सांगतो. त्या 2019च्या निवडणुकांपूर्वी 4-5 महिने जे काय टी व्ही डिबेट हिंदी किंवा इंग्रजीत असायचं त्यामध्ये अखिलेश यादवचा घनश्याम तिवारी नावाचा प्रवक्ता हिरिरीने सहभागी व्हायचा आणि एक वाक्य बोलायचा, 23 मई भाजपा गई, 23 मई भाजपा गई. म्हणजे काय होतं तर 23 मे रोजी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख होती. भाजप गई तो नहीं, भाजप लौटकर वापस आई, लौटकर वापस आई. पण 23 मे नंतर हा घनश्याम तिवारी पुढचं 1.5-2 वर्ष कुठच्याही चॅनेलवर दिसला नाही. 23 मई घनश्याम गई.
किंवा सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, या सगळ्या वल्गना करण्यात अर्थ नसतो. मोदींना, अमित शहांना फरक पडत नाही की कुठल्या डिबेटमध्ये, कुठल्या चॅनेलमध्ये, कुठल्या ओपिनियन पोलमध्ये आपला पक्ष हरतोय असं दाखवलं जातं. आपल्याला मतमोजणीच्या दिवशी जिंकायचं आहे याची खुणगाट त्यांनी बांधली आहे आणि त्या दृष्टीने ते वाटचाल करतायत आणि त्याचा मागमूससुद्धा इंडिया आघाडीतल्या कोणाला नाही. तर निकाल काय लागतील याचा विचार करा. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.